रोहनच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण करेल रोहित. चेंडूला तोपर्यंत एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. निलेश वजे प्लेइंग 11 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. भाल्या मामाला ड्रॉप केलं जातंय आणि इथे मात्र निलेश वजेला प्रमोट केलं जातंय. गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला मात्र सुरेख फटका स्ट्रीट साऊंड. चेंडू निघून जातो डीप मिड विकेटला. इथे मात्र 4 धावा येतील. काय सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला. तेवढा सुरेख फटका सुद्धा बघायला मिळाला. सागर कुडू 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 5 धावा. तर प्रवीण घरत आणि अमोल पाटील आपण सामना जिंकून दिला. त्याच्यासाठी आदरणीय जयवंत पाटील साहेब साखरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं. आपण घेऊन जायचं आहे. अनिकेत घरत आपण सुद्धा यायचं. आपल्याला 2 षटकारांसाठी 200 रुपये आलेत. वीर तानाजी पारगाव संघाचा अनिकेत आपण यायचं आहे. धावसंख्या आपण बघतोय 9 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा मात्र हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा. काय जबरदस्त अफलातून फलंदाजी करताना अपूर्वला आपण बघतोय. पुन्हा एकदा सागर कुडू. फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट. चेंडूला 1 बाउन्स खेळलं जात आहे. 4 धावांसाठी वॉट शॉट आपल्याला बघायला मिळतोय. सागर कुडीच्या अगेन्स्ट काही जबरदस्त फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते अपूर्वकडून. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या धावसंख्येवर. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. सागर गोलंदाजी मार्कवर. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. बॅटर आहे. चांगली बॅटिंग करतोय. चांगली षटकार चौकार यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते सागरच्या विरोधात. सागरमध्ये टर्न वर्क आहे. लेग स्पिन आहे. ऑफ ब्रेक आहे. दोन्ही बाजूला वळवतोय. व्हॅल्युएशन आहे. पहा मात्र हा फटका फुलवर फुल टच पण त्यांचा डिसिजन येईल. चेंडू सीमा रेषा पार. बिग 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 ब्लास्ट. षटकार 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. काय कमालीची खेळली गेली होती प्रवीण घरत. त्याने जबरदस्त षटकारांची आतिषबाजी यावेळी तानाजी ग्राउंडवर आणि आपली मॅच मात्र आपल्या खिशामध्ये टाकली. खरोखरच खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं आले. खरं टॅलेंट आहे त्याच्याकडे. ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. सोनाव्या गावमाचा हा कोहिनूर हिरा आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याने आताच घेतला. दुसरे षटक आता लढण्यासाठी येतोय. विराई फायटर संघाकडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे रोहित. रोहित सुद्धा खूप नाव आहे याचं. टेनिस क्रिकेट खेळतोय. लेदर क्रिकेट देखील खेळतोय.
चांगली खेळली त्याच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू रोहित येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. फ्लॅट डिलिव्हरी स्लोवर यॉर्करचे शस्त्रास्त्र याच्याकडे आहेत. तोच तो गोलंदाज रोहित नितीन पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटर आहे, चांगलं सेट फलंदाज आहे. याच्याकडनं सुद्धा चौकार षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिलेच. तोच बॅटर आपल्याला परफॉर्मन्स करताना आपली कला कौशल्य दाखवत असताना चांगलं क्रिकेट चांगली खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बॉल इथे आलेला आहे, तो देखील रोहितच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बॉल. चला घाई करा, अजून सुद्धा एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. वेळेची तिरंगाई न करता बॉल छातीची जरी वर असेल कमरेचे तो खाली जर येत असेल स्टंपचे तर ते नो बॉल नाही देणार. काय आपल्याला नाही काय समजणार नाही ना. चला मॅच चालू करा. पंचांचा निर्णय असेल ना मित्रांनो तो अंतिम असणार. वादावाद करू नका, कमिटीची ती ताकीद आहे. चला चालू करा मॅच. पंच दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा अमर किती झाल्यात? बदलायचा किंवा काय
सुरू करायची आहे. चला प्लीज सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर रोहित आपल्याला बघायला मिळतो. त्यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतो. चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषा पार. रोहनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. अप्रतिम आपण बघतोय. चेंडू मात्र निघून गेला 4 धावांसाठी. रोहितला मात्र पहिल्या चेंडूवर चौकाराला सामोरे जावं लागतंय. रोहन इज ऑन फायर होताना आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला मात्र रोहनच्या बॅट मधून पुन्हा एकदा 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येताना विराई फायटर बॅक फुटवर आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडूवर 2 चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29. 29 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज त्यावेळेला आपण बघतोय रोहनच्या बॅटमधून एकदा येताना चेंडू पुन्हा एकदा मात्र सीमारेषा पार. चौकार. 3 चेंडूवर 3 चौकार येताना आपल्याला बघायला मिळतात. कमालीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं रोहन कडून. मॅन फ्रॉम माकणे. माकणे गावाचं नाव उज्ज्वल आपल्याला बघायला मिळतंय. काय अप्रतिम फटकेबाजी होताना आपल्याला बघायला मिळते. आत्ताच 24, 25, 26 फेब्रुवारीला माकणे प्रीमियर लीग ही स्पर्धा येईल आणि या स्पर्धेचा माकणे प्रीमियर लीग मध्ये मात्र नक्कीच फायदा होईल रोहनला, यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल पुन्हा एकदा मात्र रोहित. त्याच्यानंतर एक मोठी स्पर्धा आगरी समाज बांधवांसाठी परभणी असते. 24, 25, 26 मार्च बघायला मिळेल आपल्याला बिरवाडीच्या मैदानावर. आगरी चषक बिरवाडी युट्यूब लाईव्ह स्पर्धा असेल. काही जबरदस्त मात्र स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सुसज्ज असं मैदान बिरवाडीचं आणि खास करून 3 दिवस प्रेक्षकांसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था केली जाते तिथे. ही खासियत आहे बिरवाडीच्या ग्रामस्थांची. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर रोहित. सुरेख चेंडू इथे मात्र खेळला जातोय. कल्पेश केणी बद्दल बोलायचं झालं तर मात्र डे नाईट चालू आहे सध्या त्याची. खूप बिझी शेड्यूल मधून मात्र वेळ काढला या सफाळे पारगाव चॅम्पियन लीगला. भाडोली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सामन्याच्या अगदी 2 मिनिटं अगोदर मैदानात हजर झाला होता कल्पेश. परंतु या स्पर्धेला मात्र वेळात वेळ काढलेला आहे कारण क्रिकेटचा सीझन आहे. टी शर्ट छपाईचं काम जोरदार चालू आहे आणि म्हटलं जाते ना की भैये कसे डे नाईट करतात तसं मात्र डे नाईट सध्या सुरू आहे. कल्पेश केणी. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघतोय सुरेख फटका. चेंडू आता मात्र आलाय तो समालोचन कक्षामध्ये 6 धावांकरिता. षटकार येतोय. टार्गेट केलं जात आहे कारण इथून बोललं जात आहे, कोणाला चढवलं जात आहे, कोणाला खाली खेचलं जात आहे आणि तो राग पूर्ण निघतोय आणि समालोचन कक्षामध्ये मात्र चेंडू पाठवले जातात. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाते. 40 धावा तब्बल 2 षटकांच्या समाप्ती अखेर. आतापर्यंत पॉवर प्लेचं हे मात्र सर्वात यशस्वी स्पेल बघायला मिळतो आपल्याला. काय अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या ऐकूया आपण 2 ओव्हर झाले तर 40 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अनिकेत काकडे यांच्याकडे जाऊया. एकदा मात्र गोलंदाज सागर कुडू यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. सुरेख सामना रंगताना बघायला मिळतोय.
तर आतापर्यंत आपण बघितलं तर 312 धावा झालेल्या आहेत, 7 गडी बाद झालेत ते म्हणजे भारतीय संघाचे, आणि 135 धावांची लीड आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज सागर कुडू अवघडेला मात्र जोरदार अपील आणि द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. या लीगचा सफाळे पारगाव चॅम्पियन लीग आपण बघतो, आगरी समाज मर्यादित ही लीग सुरू आहे आणि या लीगचा पहिला लेग बिफोर विकेट आपल्याला बघायला मिळतोय सागर कुडूच्या नावावर. तर रवींद्र जडेजा 60 धावांवर खेळतोय आणि अक्षर पटेल 49 धावांवर मात्र फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. 312 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात 135 धावांचं लीड आपल्याला बघायला मिळतंय. ते म्हणजेच भारतीय संघाकडे आपल्याला आतापर्यंत आहे. नक्कीच या टेस्ट मध्ये रंगत निर्माण होईल यात काही शंका नाही. आजचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसाचं तिसरं सेशन सुरू आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आजच्या दिवसाचा. 312 धावा झालेत. तर गोलंदाजी मार्कवर सागर कुडू सफलता मिळालेली आहे. पहिल्या षटकात धावा गेल्या होत्या तरी सुद्धा मात्र कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता पुन्हा एकदा गोलंदाजीला आला आकाश गरत, पॅन फ्रॉम सरावली. अव्वळला मोठा फटका आकाशच्या बॅट मधून, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे, थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवर सागर कुडू आहे आणि बॅक टू बॅक आपण बघितलं तर 2 गडी बाद केलेले आहेत. म्हणजे हॅट्रिकची संधी आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 2 गडी बाद केलेले आहेत. पहिली हॅट्रिक साध्य केली जाईल का सागर कुडूच्या माध्यमातून बघूया. सफाळे पारगाव चॅम्पियन लीगची हॅट्रिकची संधी मात्र चालून आले. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सागर कुडू. चला मित्रांनो, थोडी घाई करा. या वेळेला आपण बघितलं तर चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि 44 धावा धावफलकावर बघायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सागर कुडू. अवघडेला आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समीर घरत सुद्धा वाट बघत होते चेंडूची की यष्ट्यांवर येऊन कधी चेंडू आदळतोय. आणि कल्पेश किणे आणि समीर गरत यांच्या आखो में इशारा हो गया. ते मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र खराब चेंडूचे संकेत येतात पंचांकडून. अवांतर धावेमध्ये मात्र भर होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या पंच मात्र इथे क्षमस्व व्यक्त करतात, दिलगिरी व्यक्त करतात की इच लागली होती आणि ह्याचंच कारण मात्र इथे हा चेंडू ग्राह्य धरला गेला. षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या योग्य कंप्लीटीनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. GT11 माकडे या संघाची 44 धावा म्हणजे कमबॅक केलेला आहे कुठेतरी गोलंदाजाने. चला मैदानात थोडीशी घाई करायची आहे कारण आपल्याला अजून एक सामना संपवायचा आहे. आजचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आपल्याला योग्य रीतीने पूर्ण करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट राऊंड द विकेट मारा केला सागरने. 6 चेंडू 4 धावा आणि 2 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली सागरकडून. पहिल्या षटकात मात्र मार मिळाला होता. पहिल्या षटकात तब्बल आपण बघितलं तर 3 चौकार आले होते. 1 षटकार
आणि एक सिंगल आणि एक डबलच्या साह्याने 21 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात 19 धावा, 2 षटकात 40 धावा होत्या आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सागर आला, एक षटक हाताळलं तिसरं आणि 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज प्रथमेश. यावेळेला आपण बघतोय चेंडूच्या खाली प्रफुल्ल पाटील आणि इथे झेल सुटतोय, चेंडू सीमारेषा पार होतोय, चौकार सुद्धा जातोय. प्रफुल्ल कडून सहजासहजी चुकी होत नाही, परंतु आज चुकी झाली आणि या चुकीला माफी नाही. प्रथमेश तरेने आपलं काम केलं होतं. अपूर्वला मात्र इथे माघारी धाडण्याचं काम केलं होतं, परंतु झेल सुटतोय अपूर्वचा आणि आता अपूर्व काय करतोय बघूया. पुन्हा एकदा प्रथमेश. यावेळेला सुरेख सागरकुडूच्या हातामध्ये पुन्हा एकदा झेल दिला आहे. झेल होईल का? एस, इट इज अ गुड कॅच. फारशी नुकसान झालेली नाही, 4 धावांचं नुकसान जरूर झालंय, परंतु मात्र कुठेतरी जो आनंदाचा क्षण येणार होता एक चेंडू आधी तो आलेला आहे. प्रथमेश तरेने मात्र इथे अपूर्वला माघारी धाडलंय. खूप मोठा हादरा बसलेला आहे तो GT11 माकणे या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. मंजित कुडू इन फॉर्म आहे, हे सीझन पूर्णपणे मात्र फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळते मंजित कुडू, परंतु पहिला सामना थोडासा अंडर प्रेशर मध्ये खेळला गेला आणि डॉट चेंडू जास्त हाताळले गेले होते. भाडोली प्रीमियर लीग नंतर आपण आगरी प्रीमियर लीग सुद्धा बघितली. मंजित कुडूने छाप पाडली होती स्पर्धेमध्ये. एकदा मात्र गोलंदाज आणि इथे मात्र चेंडू सीमारेषा पार, षटकार येतोय. 6 धावा. काय अप्रतिम मात्र टायमिंग साध्य केलं गेलं. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. माकणे चेंडू द्यायचं, चेंडू द्या प्लीज. वेळेला आपण बघतोय चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांकरिता. नवीन चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बघूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाईल. मॅच बॉल आलेला आहे. प्रथमेश तरे पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कल्पेश किणी चेंडूच्या खाली. इथे मात्र डीपी चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एकदा मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 56 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मॅन फ्रॉम माकणे मिस्टर प्रथमेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला नीटसं बघितलं नाही. चेंडू जातो यष्टीरक्षक समीर घरत यांच्या हातामध्ये. चेंडूचे होते निर्धाव सांगता आणि 4 षटकांच्या एकंदरीत खेळानंतर धावसंख्या आपण बघितली तर 56 धावा. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये 40 होत्या, या 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा आलेल्या आहेत. म्हणजे कमबॅक करताना कुठेतरी विराई फायटर आपल्याला बघायला मिळतो. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येईल तत्पूर्वी या जाऊया आपण अनिकेत काकडे यांच्याकडे.
थँक्यू डीजे, थँक्यू. धीरज पाटील डीपी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 56 धावा. धावफलकावर GT11 मागणी ह्या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला आपण बघितलं तर काय जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी फ्लॅट 6 बघायला मिळाला. काय जबरदस्त ताकद होती या फटक्यामध्ये. अप्रतिम आपण बघितला. चेंडू 6 धावांसाठी खेळला जातोय. वेद घरत गोलंदाज पुन्हा एकदा मात्र डीपी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. डीपीचा हा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. वेद साठी कशा पद्धतीने असेल, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय. वेळेला मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सीमारेषा पार. निलेश वैजे लॉंग डिस्टन्स चेस करत होता, परंतु चेंडूने मात्र सीमारेषा गाठली आणि 4 धावा येताना बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळतात. 6 आणि 4 10 धावा आलेल्या 2 चेंडूवर. होम ग्राउंडवर काय जबरदस्त फलंदाजी करताना वेद घरत मॅन फ्रॉम पारगाव. अप्रतिम आपण बघतोय. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला बॉल केलेला आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. धीरज पाटील. वेळेला मात्र बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू डग आउट. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजी, थँक्यू. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 60 धावा, 66 धावा, माफ करा, कारण 2 एक षटकार एक चौकार आला होता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 4था चेंडू या वेळेला आपण बघितलं तर सुरेख खेळला जातोय. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 67 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज पाटील. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 67 धावा धावफलकावर. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडूचे संकेत. अवांतर धावांमध्ये भर आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 68 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 2 संघांदरम्यान मात्र काटेकी टक्कर. कश्मकश मुकाबला 2 संघांदरम्यान. वेळेला पुन्हा एकदा मात्र डावून दिले एक मारा. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धावेमध्ये भर. एक्स्ट्रा चेंडू हाताळावा लागेल. आधीच धावा भरपूर खर्ची झालेल्या आहेत आणि त्यात भर म्हणून धीरज पाटीलचे हे 2 चेंडू आपण बघितले. राईट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर धीरज पाटील. वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. सागर कुडू पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं आणि इथे मात्र डीपी कडून थोडीशी चुकी होते आणि 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 71 धावा, 71. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल धीरज पाटील. 71. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर लेग बायचा इशारा येतोय आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 72. 72 धावा, 73 धावांचं लक्ष समोर असेल विजयासाठी
30 चेंडू आणि 73 धावा. विराई फायटर्स या संघासाठी ही मात्र धावसंख्या असेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सफाळे पारगाव चॅम्पियन लीग 2023 चा हा महाथरार. या पुढील होणारा सामना असेल स्वरांगी वॉरियर्स वर्सेस जीत 11 माकणे. चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वरांगी वॉरियर्स आणि जीत 11 माकणे. हॅलो हॅलो बोलू नका. चला, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या वेळेची तिरंगाई न करता तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. स्वरांगी वॉरियर्सचा कर्णधार सरावली संघाचा कर्णधार दोन इथे उपस्थित आहेत. टॉस जिंकलेला आहे. आपण पाहतोय खेळपट्टी खूप चांगली आहे, कारण धावांचे प्रत्येक 70 ते 80 धावा होत आहेत. तर काय निर्णय असेल? टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण घेण्याचं काय विशेष उद्देश, कारण काय आहे? चेस करणार आम्ही. चेस करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला रोखण्यासाठी, कारण समोरची टीम सुद्धा खूप चांगली एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे. तर टोंकार गोलंदाज कोण असतील? मी स्वतः योगेश पाटील. योगेश पाटील, पूर्ण भरोसा आहे. किती धावांचा रोखू शकतील? 50 ते 55. 50 ते 55. खूप बेस्ट ऑफ लक. तुम्ही दोन्ही टॉस हरलेला आहे, तर काय लक. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच घेतली असती. अरे वा, मनासारखी करायची आहे, कारण संध्याकाळचं क्षेत्र आहे. तुम्ही फलंदाजी निवडले, त्यासाठी तुम्हाला आता करायचं आहे ते फलंदाजीच करायची आहे. तर कोण फलंदाज असतील एकदम हुकमी एक्के? सचिन गरज सध्या जास्त फॉर्मला आहे. तसेच मी सुद्धा आहे, पण मला म्हणजे बॅटिंगचा योग भेटला नाही. किती धावांचा माणूस असेल? तरी आम्ही त्यांना साधारण 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद विश्वास सर. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. चला तर वळतोय, रवाना होतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. सागर कडू आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल. हे दोन सलामीवीर मॅन फ्रॉम बहाडोलीचे हे दिग्गज कलाकार आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये चांगले खूप क्रिकेट त्यांनी पाहिलेत, खूप क्रिकेट खेळलेत. बरेच पावसाळे, बरेच उन्हाळे आणि निसर्गरम्य अशा या वातावरणामध्ये, चारी बाजूला डोंगरी, मध्ये पारगाव नगरी, आणि या पारगाव नगरीमध्ये आपण पाहतोय सफाला पारगाव ट्रॉफी चॅम्पियनचा हा महाथरार. पहिला दिवस आजचा. 73 धावांचा पिछा करण्यासाठी दोन सलामीर. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज मिस्टर अपूर्वा. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा, पण क्या सुपर डिलिव्हरी. तेज थर्रार वाऱ्याशी वार्ताहत करणारी गोलंदाजी हाताळतोय. संध्याकाळचं क्षेत्र आहे. थोडीशी खेळपट्टी जर आपण तपासून पाहिली तर नरम झालेली आहे, कारण बेनिफिट नक्कीच गोलंदाजाला जाणार. बघूया पुढची मॅच, पुढचा चेंडू. ओव्हर फुल्ट. सागर मिस करतोय. दोन बॅट टू बॅट डॉट डिलिव्हरी. सुपर वाक्यानं जोक गोलंदाजी पाहायला मिळतोय. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय अथर्व. जबरदस्त मॅग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग. सुरेख, अप्रतिम, दर्जेदार गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी. सागरला शांत ठेवलाय.
पुढचा चेंडू वाईट यार्कर करण्याचा प्रयत्न हा देखील निर्धाव होतोय. सागर मात्र पाहतच राहिलाय आणि बॅट टू बॅट तिसरा निर्धाव चेंडू हाताळताना अथर्व कमबॅक करतोय गोलंदाजी मार्कवर. सागर यावेळेस ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिच तरी सुद्धा वाईट यॉर्कर टाकतोय. पंचांचा मत तटस्थ आहे ते 4 बॅक टू बॅट सुरेख अप्रतिम वाक्यांना जोग मनोज गोलंदाजी करतोय. टप्पा चांगला आहे तर बीट करून ठेवलाय. इतक्या मोठ्या खेळाडूला शांत ठेवलाय काय म्हणशील? नक्कीच सागर सारख्या खेळाडूला बांधून ठेवलंय म्हणजे गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. कारण गोलंदाजी भन्नाट आहे, गोलंदाजी चांगली आहे, गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते, गोलंदाजी तेज तर आहे, गोलंदाजीमध्ये धार आहे आणि या सर्व गोष्टी एकत्रित येतात म्हणून सागर कुडू मात्र बॅकफुटवर आहे. आज पहिल्यांदा गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. काय कमालीची गोलंदाजी, मेडन षटक हाताळतो की काय? नक्कीच प्रश्न पडला असेल प्रेक्षकांना की पहिलं निर्धाव षटक हे सफाळे पारगाव चॅम्पियन लीगचं आपल्याला पाहायला मिळेल का आणि समोर फलंदाज कोण होता. तर पहिल्याच सामन्यामध्ये ज्याच्या नावावर अर्धशतक झालं होतं तो सागर कुडू होता आणि या वेळेला मात्र शेवटच्या चेंडूवर 2 धावा येताना पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 2. सुरेख. जाऊया संगीत क्षेत्राकडे लगेच या मैदानाच्या आतमध्ये. थँक यू सो मच डीजे. चला बोलूया आपण स्वागत समारंभाकडे. जिथे उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी इथे सामाजिक बांधिलकी भीमरावजी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत मी मिनेश घरत साहेबांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा यथायोग्य असा स्वागत समारंभ करावा. बहरा फुलासारखे आणि पसरा सुगंधपरी हा गुलदस्ता मात्र त्यांना एक चांगली सामाजिक बांधिलकी आणि चांगले समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांचा गजराने मायेची शाल मिनेशजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा यथायोग्य असा स्वागत समारंभ होतोय. जोरदार टाळ्याने गजर झाला पाहिजे सरांचा. तर चांगली भीमरावजी सर चांगली सामाजिक बांधिलकी त्यांच्या माध्यमातून पाहिली. आपण जाऊया मनोज पाटीलकडे. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर वेद घरत मॅन फ्रॉम पारगाव. हा गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आपण बघितला तर योग्य रीतीने हाताळला. त्यानंतर खराब चेंडू. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज प्रफुल्लसाठी हा चेंडू होता. पुन्हा एकदा खराब लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळाली. अवंत धावेमध्ये भर होते. धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. मोठं टार्गेट आहे आणि मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना स्थिती थोडीशी बिकट बघायला मिळते. ती म्हणजेच विराय फायटर या संघाची. कारण पहिल्या षटकात केवळ 2 धावा आल्या. तदनंतर आपण बघितलं तर षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 खराब चेंडूच्या धावा आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला प्रफुल्लच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स चेंडू येतोय चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. तर धावसंख्या आपण बघितली तर 4-8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात या चौकारानंतर. वेद हा गोलंदाजी मार्कवर 525 नंबरची जर्सी आपण बघतोय वेदची. काहीतरी गूढ असेल.
यावेळेला प्रफुल्लच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ पार्क आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. थँक्यू सो मच डीजे. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मनोज कारण गोलंदाजीचा बोलबाला होता, आता मात्र फलंदाजाकडे आपल्याला मॅच पाहायला मिळते, कारण प्रफुल्ल चांगला इन्फॉर्म आहे. षटकार पाहिला आपण त्याच्या बॅटमधनं, एक दमदार दर्जेदार, कारण वाघाची दहाल मनोज तो फोडला वार आणि आलाय प्रफुल्लच्या बॅटमधनं षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा वेद. यावेळेला प्रफुल्लच्या बॅट मधून पुन्हा एकदा मात्र बघा, आपण जेव्हा जेव्हा फलंदाजाला बोलतो तेव्हा तेव्हा ते समालोचन कक्षामध्ये चेंडू मारतात. थोडासा मोजून मापून आता बोलावं लागेल, कारण एखाद चेंडू जर लागला तर मात्र डायरेक्ट आपल्याला पाठवलं जाईल. गोलंदाजी मार्कवर वेद होता. थोडंसं अंडर प्रेशर मध्ये आहे, अपकमिंग यंगस्टर आहे. तर एका बाजूने अनुभव असलेला फलंदाज प्रफुल्ल पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक षटकार येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मात्र प्रफुल्ल पाटील स्ट्रायकिंगवर सज्ज होते. चेंडू द्यायचा आहे. म्हणून जोराव फायटरसाठी चांगलं षटक, कारण थोडासा वेदला मार मिळतोय. आपण पाहिलं बॅट टू बॅट 2 षटकार आले प्रफुल्लच्या बॅटमधनं. प्रफुल्ल हा मात्र आपल्याला आपला कस लावताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, कारण ताकद आहे, क्षमता आहे. प्रफुल्ल मनोज जास्तीत जास्त मारामारीच आवडते, मोठे मोठे फटके तो खेळतोय. चौकार षटकारांचा बादशहा म्हणून त्याची ओळख आहे आणि समाजाचा किंग म्हणून त्याची ओळख आहे. नक्कीच BPL मध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती. जेव्हा मी गोलंदाजीसाठी गेलो होतो, आमचा प्रमुख गोलंदाज म्हणत होता की प्रफुल्ल आहे तर मी जात नाही, म्हणून मला पार्ट टाइम गोलंदाजी बी करायचो. मला दिली ओव्हर आणि 4 षटकार मला मारले होते प्रफुल्लने. अक्षरशः खूप तोंड वेगळं झालं होतं माझं, कारण खूप मोठमोठे फटके खेळतोय. यावेळेला मात्र उजव्या ष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला प्रफुल्लचा आणि चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. वेद थोडासा कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी टप्पा मात्र चांगला त्याला कान मंत्र दिला पाहिजे. जेव्हा जेव्हा फटके पाहिजे होते ना तेव्हा चर्चा मैदानामध्ये झाली पाहिजे. मनोज रणनीती आखली पाहिजे, तीच रणनीती आखताना मनोज. नक्कीच पुन्हा एकदा मात्र वेद. यावेळेला मात्र प्रफुल्लच्या बॅट मधून 1 बाउन्स चेंडू आउट ऑफ पार्क आपल्याला बघायला मिळेल. 1 बाउन्स चौकार जातोय. चेंडू सीमारेषा पार आणि 4 धावेनंतर जतनकीने आम्हाला दर्शवतात की धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 या धावसंख्येवर. बघा या षटकात 22 धावा आल्यात प्रदीप. हो कमालीचे, कारण पहिलं षटक चांगला हाताळला होता ते म्हणजे GT माथमी 11 संघासाठी फक्त 2 धावा दिला होता, तो म्हणजे गोलंदाज आपण पाहिला तर अथर्व. परंतु वेदला मात्र 22 धावा कुठून काढल्यात या 2 फलंदाजांनी. त्यामध्ये थोडंसं परेड जड होतंय ते म्हणजेच विराट फायटर संघाचं, आणि चांगली बॅटिंग म्हणावी लागेल, कारण 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा जर आपण तपासून पाहिलं व्यवस्थित मनोजना तर 24 धावा धावफलकावर लागतात. म्हणजे करंट रन रेट जर आपण तपासून पाहिला तर तो 12चा आहे. नक्कीच 18 चेंडू आणि आता विजयासाठी 49 धावांचं लक्ष समोर आहे. 16.33 सरासरी आहे प्रदीप. 18 चेंडू आणि 49 धावा. काय म्हणशील, या धावा होतील का? जर या पद्धतीने ही जर खेळली आणि ही जर जोडी फोडण्यास नाकामयाब ठरली तर कदाचित होऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे मनोज, शेवटचा जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत मी भाकीत तर करू शकत नाही, मी काय तो पण नाही करू शकत. नक्कीच सागर कुडू दडपणाखाली आहे, कारण 6 चेंडू आणि 2 धावा. आतापर्यंत मी जेवढ्या स्पर्धा बघितल्यात सागर अशा पद्धतीचा कधी खेळला नाही. 5 लगातार निर्धाव चेंडू आणि 6व्या चेंडूवर 2 धावा. म्हणजे कुठेतरी ही भरपाई पहिल्या षटकाची करावी लागेल सागरला. नक्कीच करू शकतो, क्षमता आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये. तो मोठमोठ्या फटक्यामध्ये माहीर आहे, ओळखला जातोय त्याला. तोच बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सागर शामराव कुडू. हो यावेळेस मात्र भन्नाट वेग आहे मनोज. सॉफ्टवेअर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, डॉट चेंडू संगत होते. निर्धावच्या स्वरूपात आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. मनोज काय म्हणशील चेंडू बद्दल? नक्कीच लगातार 5 चेंडू नंतर 2 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हा रेकॉर्ड कुठेतरी मात्र खुणावत असेल, कारण असे रेकॉर्ड कोणत्याही फलंदाजाला आवडत नाहीत
खेळपट्टी प्रेमात पडते, मात्र कारण संध्याकाळचं क्षेत्र आहे मनोज. या वेळेला सागरच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक तपासून पाहिला आपण तर तिसरा आहे प्रगतीपथावर मनोज. दोन चेंडू हाताळून झालेत. पहिला चेंडू जर पाहिला आपण तर डॉटच्या स्वरूपात दुसऱ्या चेंडूवर एक धाव चांगला हाताळतोय तो म्हणजेच तनिष गावड. पुन्हा एकदा म्हणजे ट्रॅकवर यावेळेस फोल्टा चेंडू लावला पण विश्वास मात्र कमी होता. चेंडू जातोय तो म्हणजे डीप बॅटस्केवर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक होत आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे अर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने आकारते. धावसंख्या जाऊन पोहोचते मनोज ती म्हणजेच 26 या धाव संख्येवर. मनोज 26 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ होते. तनिष गावड गोलंदाजी मार्कवर. सागर कुडू या वेळेला मात्र नीटचा चेंडू आला नाही. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न गचाळ क्षेत्ररक्षण पापणी लवते न लवते तोपर्यंत दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. मिस्टर सागर कुडू अँड प्रफुल पाटील. अप्रतिम 28 रन्स ऑन द बोर्ड. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. GT11 जोपर्यंत विकेट प्राप्त करू शकत नाही तोपर्यंत काहीच नाहीये. तो प्रयत्न दिसतोय मनोज. नक्कीच या वेळेला आपण बघितलं तर मात्र त्रिफळाचित होताना सागर कुडू कदाचित शुभ संकेत सुद्धा असू शकतात विराय फायटरसाठी, कारण जास्त डॉट बॉल खेळत होता सागरचं जाणं. नवीन फलंदाज रोहित आलाय. रोहितने 1-2 षटकार मारले तर मात्र सामना बॅलन्सिंग होऊ शकतो, कारण सागर पूर्णपणे बॅकफुटवर होता. सागर पूर्णपणे दडपणाखाली खेळत होता, कारण पहिल्या षटकात 5 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पूर्णपणे मात्र अंडर प्रेशर मध्ये आला होता सागर कुडू आणि तेच कारण ठरलं त्याला बाद होण्यासाठी. पहा मनोज, कधी कधी वर्चस्व असतो गोलंदाजाचा तर कधी कधी वर्चस्व असतो फलंदाजाचा. या पद्धतीच्या मॅच पाहायला प्रेक्षकांना आनंद असते, कारण मोठी मॅच आहे तर मोठा संघर्ष सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तनिष्क रोहित साडे. मात्र फुलटा चेंडू फटका चांगला आहे. मार्गस्थ चेंडू लॉंग ऑफला होतोय. त्याचे क्षेत्ररक्षण थोडंसं गचाल पाहायला मिळालाय. एक धाव पूर्ण केले. दुसरी धावसाठी पल आलेत आणि हा येतोय एक खणखणीत सनसनीत दर्जेदार सफाले पारगाव ट्रॉफी चॅम्पियन चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा प्रदीप पाटील अनुभव आहे आपल्याला सुद्धा. आपण हॅलो 12:41 म्हणजे रिमेनिंग 12 रिक्वायर्ड रन बाय 41. 12 चेंडू 41 धावांची गरज. सामना अजून बॅलन्सिंग आहे. 12 चेंडू 41 धावा म्हणजे 24.5 सरासरीने मनोज धावा करायच्या आहेत. नक्कीच. बघा मंजित कडू बद्दल बोलायचं झालं तर फलंदाजीमध्ये फारशी चांगली कामगिरी होत नाही. आता क्षेत्ररक्षण करताना सुद्धा थोडासा फंबल झाला आणि एक इझी चेंडू पकडणारा चेंडू आपण बघितला तर इथे चौकार जातोय प्रफुल पाटीलच्या बॅटमधून. या पद्धतीने खेळला प्रफुल पाटील तर नक्कीच मॅच आपल्या खिशामध्ये करू शकतो. क्षमता आहे, ताकद आहे. पहिला चेंडू प्रहार केलाय याचाच अर्थ इरादे स्पष्ट केलेत की मी या षटकामध्ये 20 ते 22 धावा कुठून काढेल. काय म्हणशील मनोज प्रफुलच्या खेळीबद्दल? नक्कीच अपूर्व आहे. पहिल्या षटकात केवळ 2 धावा दिल्या होत्या. तदनंतर आता आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. कुठेतरी हे प्रेशर टाकण्याचं मात्र कारण आहे, कारण पहिले 1-2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर गोलंदाज प्रेशरमध्ये येतोय आणि तेच काम करताना प्रफुल आपल्याला बघायला मिळतोय. खराब चेंडू बघा, पहिला चेंडू षटकार आल्यानंतर अपूर्वसारखा गोलंदाज खराब चेंडू हाताळतोय, म्हणजे कुठेतरी प्रेशर घेतोय हा गोलंदाज. दबाव बाजूला ठेवून गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. दोन्ही संघ मात्र कस लावताना आपली कंबर कसताना मनोज. नक्कीच पुन्हा एकदा अपूर्व प्रफुलच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ पार्क होतोय. 6 धावा. बघा मी म्हटलं होतं की सागर बाद झाल्यानंतर कदाचित शुभसंकेत असतील आणि रोहित आला. रोहितने पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय, म्हणजे कुठेतरी ही चांगली गोष्ट आपण विराय फायटरसाठी बघतोय, कारण सागरला आउट होणं बघण्यासाठी कधीच खेळाडू नसतील, परंतु कुठेतरी मात्र आज
अंडर प्रेशर मध्ये होता थोडासा आणि इथे मात्र प्रफुल्ल पाटील आग ओकताना बघायला मिळतो आपल्याला. खरोखरच सेट फलंदाज आहे आणि मोठी मोठी फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतील, कारण विराय फायटरसाठी ते गरजेचं आहे. कारण प्रफुल्ल खेळला आणि तर विराय फायटरचे समर्थक मात्र इथे खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र संघमालक भाल्या मामा एकच मामा त्याच्या भाच्याने त्यांना वर आणलेला आहे. कारण भाल्या मामा एक असा खेळाडू आहे की त्यांनी मोठमोठे खेळाडूंना इथे प्लॅटफॉर्म दिलं. या ठिकाणी नाही तर आपण चांदोड्यामध्ये गावामध्ये पाहिलं की कृष्ण लक्ष्मण सातपुते लहान मुलाचा हट्टास होता, 18,000 अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं आणि कृष्ण सातपुतेला आपल्याला ग्राउंडवर मिळालं. काय म्हणशील भालमामाबद्दल? नक्कीच खूप चांगले व्यक्तिमत्व आहे. या दरम्यान मात्र एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 9 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज आहे आणि या 3 धावा करायच्या असतील तुम्हाला प्रत्येक चेंडूवर, म्हणजे 9 चेंडूमध्ये 27 धावा करायच्या असतील तर मात्र मोठे फटके येणे गरजेचं आहे. खेळावाच लागतील. करो या मरो, डू या डाय अशी स्थिती. यावेळेला रोहितच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावा येतात. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 22 धावांचं लक्ष, 21 धावांचं लक्ष समोर असेल. पैसा वसूल मॅच, मन मुरादपणे मात्र मॅचचा आनंद घेतात. जणू काय इंटरनॅशनल क्रिकेटचा सुख अनुभवतात प्रेक्षक वर्ग आणि खूप चांगला आनंद घेतात मनोज. नक्कीच हे मैदान तसं जबरदस्त आपल्याला बघायला मिळते. एक युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडतील त्यांच्यासाठी एक फोटो अपलोड केला जाईल उद्या. एक मैदान आहे आणि त्या मैदानाचा एक फोटो आहे आणि या वीर तानाजी पारगावच्या मैदानाचा फोटो आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त, दोन्ही मैदान जर आपण बघितलं तर अप्रतिम आहे. नक्कीच मनोज, कारण इतके लांब लचक छटकार आपल्याला पाहायला मिळतात प्रफुल्ल आणि रोहितच्या बॅटमधनं. यावेळेला शरीरापासून दूर मात्र पंच एक्सरसाइज करताना आम्हाला इथे कळवतात की हा अवांतर खराब चेंडू आहे. धावसंख्या 1 ने आकार घेते, धावसंख्या जाऊन पोहोचते मनोज, ती म्हणजे 53 या आकड्यावर. मनोज, नक्कीच आपण बघतोय न्यूलँड केपटाऊन साऊथ आफ्रिकेचं मैदान आहे आणि यावेळेला आपण बघतोय जोरदार अपील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. लेगबाईचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 55. 7 चेंडू आणि 18 धावा. अप्रतिम आपण बघतोय, जबरदस्त. मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये बघितला. याआधी आपण बघितला गावदेवी साखरे संघ काही अफलातून फलंदाजी केली आणि विजयी झाला होता. शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती आणि प्रवीण घरतने काही अप्रतिम फटका खेळला. 6 धावा आल्या. कमालीचं स्ट्रोक. यावेळेस सुद्धा या दोघांना मात्र सामना जिंकायचा असेल तर मात्र ही खेळी करावी लागेल आणि जर सामना खेळाडू बॉलरला जिंकायचा असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. मात्र षटकार येतोय. 6 चेंडू आणि 12 धावा. प्रदीप पाटील काय सांगतील? पूर्णपणे सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. मला तरी असं वाटतं की 60-40 झालाय. आता बॅलन्सिंग नाही, आता विराय फायटरच्या बाजूने झुकलाय. रोहित आणि प्रफुल्लने जी फलंदाजी केली त्या फलंदाजीबद्दल प्रदीप काय सांगशील? प्रफुल्लची जबरदस्त, कारण प्रफुल्लने छटकार मारल्यानंतर कॉन्फिडन्स आला तो रोहितला. रोहितने लगेच बॅट टू बॅट 2 छटकार मारले आणि सामना बॅलन्सिंग करून ठेवलाय. कारण सुबह का सबेरा रात का अंधेरा मैं भी खेळता हूँ सचिन सहवाग की तरह. काय म्हणशील मनोज? नक्कीच. कदाचित मी म्हटलं होतं सागर बाद झाला तेव्हा की सागर कुडूचं बाद होणं हे चांगले संकेत असतील. सागरला कदाचित वाईट वाटलं असेल, परंतु आज ते बोल माझे खरे ठरताना आपल्याला थोडेसे बघायला. खरोखरच मनोज लंबी बॅटिंग आहे ते विराय फायटर संघाकडे. खरोखर दिग्गज कलाकार आहेत आणि हे फॉर्मला आले आणि इन्फॉर्म फलंदाज करून प्रफुल्लचा इतका चांगला परफॉर्मन्स पाहून रोहितला सुद्धा छटका चौकार मारण्याची ताकद निर्माण केली. खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल प्रश्न केला सरांना. 12 म्हणजे 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. काय घडेल, कारण कोण मॅच अस्तित्वाची लढाई आहे आणि 2 संघामध्ये चुरं असतं. एक मोठी मॅच, बिग बॅटल मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर डिलिव्हरी मात्र फटका चांगला आहे. नोमॅन लँड मध्ये थोडा वेळ हवेमध्ये होता. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल देतो. 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले. 5 चेंडू 10 धावांची गरज. मनोज, काय म्हणशील, सामना कुठपर्यंत जाईल? नक्कीच 5 चेंडू 10 धावा म्हणजे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात काही शंका नाही. परंतु या 5 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर मात्र विराय फायटरच्या बाजूने सामना झुकू शकतो, नाहीतर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात काही शंका नाही. पिंटू वजा आहे एका बाजूने, अनुभव आहे. यावेळेला प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ पार्क होतोय.
6 धावा येतात. म्हणजे विजयासाठी आता 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रफुल्ल तो रुकने का राम नहीं, मैं ओ डाग हूँ मिटता नहीं आसान की तरह, हर वक्त जलता ये अंगर के तरह, नाम है प्रफुल्ल मेरा, मैं भी खेलता हूँ 360 एबी डिव्हिलियर्स की तरह. काय कमालीचा स्ट्रोक मला मनोज, काय म्हणशील स्ट्रोक बद्दल? नक्कीच खूप सुरेख फटका होता. पुन्हा एकदा प्रफुल्ल, यावेळेला प्रफुल्ल टू प्रफुल्ल आणि चेंडू मात्र 1 बाउंड चौकार आणि मॅच फिनिश झाली. कुठेतरी रोहित मैदानात आला, रोहितचे 2 षटके आणि प्रफुल्ल पाटीलची आक्रमक फलंदाजी. या फलंदाजीच्या जोरावर 13 चेंडू आणि 45 धावांची वादळी खेळी प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आली आणि याच बळावर आपण बघितलं की विराई फायटर हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभिनंदन अँड हार्ड लक GT11 माकणे. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातो प्रफुल्ल दीपक पाटील याच्याकडे. या ऐकूया आपण एक अनिकेत काकराला लगेच मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅच कडे.